देवाला शरण जायचं ठरलं, देव कोण? देव तर लय उतारा. देव कमी आहे काय? 33 कोटी देव, चामुंडा अष्टकोटी एवढे. आता नेमकं याच्यापैकी कोणत्या देवाला शरण जायचं हा प्रश्न येतो. देव या शब्दामध्ये दिव धातू आहे. त्यातून दिव दिव्यती म्हणजे देव जो आहे, जो प्रकाशमान आहे त्याला म्हणतात देव. ज्याचा प्रकाश कधीच खंडित होत नाही तो देव. सोप्या शब्दात सांगतोय, देव जो चिद्रूप आहे तो देव. चित शब्दाचा अर्थ लक्षात आला का? जे आलुप्त प्रकाश रूप असतो त्याला चिद असं म्हणतात. म्हणजे ज्याचा प्रकाश कधीच लुप्त होत नाही त्याला म्हणायचं चिद. ते चिद आहे. जे चिद आहे ते सत आहे. जे सत आहे ते चिद आहे. जे सच्चिद आहे ते आनंद रूप आहे. हा देव आहे. दुसरं कोण देव आहे? हा जो देव आहे सच्चिदानंद देव मान्य आहे. आता मग त्याची शरणागती कशी करायची काही प्रश्न पडेल ना. नेमकं नक्की खात्रीने सांगा आता पूर्ण. मग हा जो सच्चिदानंद रूप जो देव आहे तो आहे कुठे? शरणागती करायची म्हणजे त्याचा पत्ता लागला पाहिजे. सच्चिदानंद घड पंढरी हे परिपूर्ण खरं ठेवण्या जगना वाटपा हे भक्ताची. सच्चिदानंद घड तो सच्चिदानंद रूप जो आहे कसा आहे मग? कुठे येतो? सच्चिदानंद घड पंढरी आहे परिपूर्ण म्हणजे आहे कुठे? मग तो पंढरपूरला. ज्या देवाकडे जायचं तो देव कुठे? पंढरपूरला आहे. त्या देवाचा विचार, दुसऱ्या कोणाचा विचार करून चालत नाही का? बाकी याचं काही मिळत नाही. बाकीचे देव कसे माहिती असेल तुम्हाला? काही शेंद्रे काही जयदेव महाराज कसे लक्षात देव काही शेंद्रे काही हेंद्रे काही बेंद्रे काही केंद्रे काही शेंद्रे हेंद्रे शेंद्रे हेंद्रे देवते कोणते पूजे होते कधी आपल्या पोटात घडत आहे मार्गदर्शन जेवणार आपली इच्छा आहे का आपली काय ते बराडी कळते जोडी अल्प रोकडे होते दिला असे ते देव आहे. त्याचं काही खरं नाही. काही काय असे इंद्र झाला. इंद्र म्हणजे देवच आहे. पण इंद्राची काय अवस्था आहे? पुण्याची पाऊली सरे इंद्रपणाची ओटे उतरे येऊ लागती माघारे मृत्यूलोक. मग अवस्था कशी होती त्यांची? वेश्या भोगी कवडावेचे मग नारळीचे मोठेचे तसे लाजवाडी दक्षिणाचे काय सांगू. मग त्या पुण्याची पाऊटी सरे सवेच इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागते माघारे मृत्यूलोक. एकदा पुण्य संपलं तुका म्हणे जाती पुण्यक्षय धोगती. पुण्य संपलं की आटोपलाच खेळ. बस हे बाकीच्या देवाची अशी गंमत आहे. खरं तुला दुसरं वाक्य सांगू का? आपल्याला कशातून निघायचं बाहेर? दुःख कशाचं आहे? जन्म. आता जे आहे जन्म मरण आहे त्याची परंपरा चुकली नाही ते सोडतील का आपल्याला? इंद्राला मरण आहे, ब्रह्मदेवाला मरण आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मार्गी लागतात. विळोनी पांतिवटी एक सरी 14 जणांच. ब्रह्मदेवाचं काय कैशी पूर्वीचे मान पाहिबा तो सृष्टीचा साधोबा परी पुनरावृत्तीच्या आमापा शिग झाला म्हणजे त्यालाही जन्म आहे. पण मग कोण सोडवेल यातून? जो जन्म मरणातीत आहे तो सोडू शकेल. पण जन्म मरणातीत कोण आहे? परमात्मा आहे. मग आता शरणागती करायची ठरली तर कोणाची? देवाची. देवाची. देव
हे म्हणजे तू पंढरपूरचा देव हा पुष्कळ तीर्थ आहे महाराज, पुष्कळ देव आहे. अवघीत तीर्थे घडती कवेळा, अवघीत तीर्थे घडती कवेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, अवघीत तीर्थे घडती कवेळा, अवघीत तीर्थे घडती कवेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. येत सर्व तीर्थ होऊ शकतात किंवा चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा पाहिली का सर्व तीर्थ होऊ शकतात. कारण का अनेक ते तीर्थ आहेत, अनेक देव आहेत, पण ते हे देवाची बरोबर नाही करू शकत. काशी अयोध्या अवंती, कांची मथुरा माया भूमती, आयसे तीर्थे इत्यादी की आहे ती परिसरणे पवती पंढरी. का सर्वोत्तम तीर्थक्षेत्राने देव शास्त्राने अभाव निवडला असा जो देव आहे त्या देवाचा विचार करायचा आहे. बहुतेक देव तर समजणार आता, देव समजणार कुठला देव पंढरपूर, बाकी काही फायद्यात पडायचं नाही. इकडे जाय तिकडे जाय तिकडे ये तिकडे काहीच काही गरज नाही. एकच एक घरी राहते आम्ही लोकमाई जापती, एकच एकच. पती होताने अनेकाची तसं ती विचारत नाही करत. तसं आम्हाला एकच एकच परमात्मा. अशा वेळेला हा पांडुरंग परमात्मा जो आहे या देवाचा हा देव आहे. हा देव का बरं? कारण हा देवाचा देव आहे. हा देवाचा देव आहे. तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. बळीया माझा पंढरीला, बळीया माझा पंढरीला, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. बळीया माझा पंढरीला, बळीया माझा पंढरीला, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. बळीया माझा पंढरीला हो, तो हा देवाचा हे देव, तो देवाचा देव, तो हा देवाचा हे देव, काय कळे काळाचा भैव. आता आम्हाला भीतीच नाही का तो देवाचा देव आहे. दोन गोष्टी आपल्या लक्षात आल्या. एक, बाकीचे देव जन्मरणाच्या परंपरेत अडकलेले आहेत, हा देव अडकलेला नाही. दुसरा भाग असा आहे, सर्व देव हा देवाचा देव आहे. दोन, आणि किंबहुना जे अन्य देव आहेत ते याचीच भक्ती करतात. इंद्रचंद्र महेंद्र यातेचे पूजिती, श्रुतिशास्त्रातही याचेच हे स्थळिती, महासिद्ध मुनी ध्याने आराधती, निरा म्हणे तो हा सोडला संगाती हो. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, याचीच पूजा करतात. याचा अर्थ असा आहे की जगतामध्ये त्रैलोक्यामध्ये एकच देव आहे, तो म्हणजे आमचा जगाचा मालक पांडुरंग परमात्मा. म्हणून आता म्हणवणी कुणाशी? देवाशी. झालं तयार आता इथपर्यंत अवपाठ झाला ना. काय सुरुवात? पुढे देवाशी. आता अर्थ पाहता ना पुढे पुन्हा सांगून देतो तुम्हाला. म्हणवणी देवाशी सर्व भावे शरण जावे. कसे शरण जावे? कुणाशी शरण जावे? का शरण जावे? दुःखातून बाहेर निघायचं म्हणून म्हणून शब्द सांगायचा नाही, विचारलं तर सांगायचं बाकी. म्हणवणी देवासी सर्व भावे. सर्व भावे म्हणजे सर्व भावानी कायेन
वाचेन आणि सर्व अतिशय श्रद्धायुक्त भावनेने कायेनं शरण जाणं म्हणजे काय? काय म्हणजे शरीर. शरीरात शरण जाणं म्हणजे आता आपण पंढरपूरला जातोच ना. आषाढी वारी, कार्तिकी वारी वाऱ्या असतात. वाऱ्या जीवनात झाल्या पाहिजे. ही वारी फार महत्वाची जीवनात आहे. मला तर आनंद वाटतो माझ्या या आयुष्यात की आतापर्यंतच्या कालखंडात कुठली 51 वर्षात एकही आषाढी वारी चुकली नाही. योगायोग होता चुकायचा कधी कोरोना. तिथली सत्ता असल्यामुळे, पंढरीची सत्ता असल्यामुळे, मंदिरातला सत्ता असल्यामुळे देवाने दिलेली आपल्याकडे काय अवलंबून सत्ता असल्यामुळे ते चुकायचं काम पडलं नाही. असा हा योग आहे. आळंदीचा असेल तर आळंदीचाही त्याच्यामुळे जुळलं. पंढरपूरचा विश्वस्त आहे. आळंदी दर्शनाला येऊया, कुलप उघडून घ्या ही स्थिती. पण देवाण केलं ते कोणी? आपल्या आपण कोण आहोत? आपण काय करणार आहे? आणि आपली काय शक्ती आहे? आपलं काय सामर्थ्य आहे? जगाच्या मालकाचं सामर्थ्य आहे. त्याने ठरवलं की कुठे खंड पडू द्यायचा नाही पडू दिलं ते. असं प्रश्न कशा करता पंढरपूरला जातो, दिंडे जातात. आता ही दिंडी जी चालली असं जातो ना आपण, चाललं पाऊल एक पाऊल टाकत चालली दिंडी आणि त्याच्यात चाललं नामस्मरण. आता नामस्मरण सुरू असताना नाम घेता म्हणजे नामस्मरण करता करता काय तयार झाले? यज्ञाचं पुण्य आपल्याला मिळालं. म्हणजे शारीरिक सेवा जी आहे, शारीरिक सेवा अतिशय महत्वाची. काही सेवा तरी एक तप तयार होतं, शारीरिक तप तयार होतं. आता तुम्ही कीर्तनाला आला तिथे काय तयार झालं? तप तयार झालं, पुण्य तयार झालं तुमचं. तुमच्या झाडाचंही नसेल ते तुमच्या आहे का ना? नसेलच ना. आता आपण कीर्तनाला गेलो पुण्य निर्माण झालं. कारण हे कार्य म्हणजे देवाचं कार्य आहे. देवाच्या कार्यासाठी किंवा सोप्या वाक्यात सांगतोय, परमार्थासाठी एक पाऊल जरी टाकलं तरी वाया जात नाही. आणि संसारात किती पाऊल टाकले तर त्याचा कृतार्थतेसाठी उपयोग होत नाही. तुमच्या संसारात त्याचा उपयोग होईल, तुमची भौतिक सुधारण्यासाठी त्याचा उपयोग होईल, तुम्ही संसारात शोभण्यासाठी त्याचा उपयोग होईल, पण कृतार्थ होण्यासाठी त्याचा उपयोग. आणि परमार्थातला एक पाऊल जरी टाकलं तर वाया जात नाही. ही शक्ती जी आहे ही आहे पारमार्थिक क्षेत्रातील शारीरिक सेवेची शक्ती आहे. ही काय सेवा जी आहे ती शक्ती आहे. म्हणून पाऊल टाकणं महत्वाचं आहे. पाऊल टाकणं म्हणजे टाकतोच आपण पाऊल. कधी समजलं का तुम्हाला? हुशार हो. पाऊल टाका. काय बरेच प्रक्रिया असते त्याच्यात, ती काही प्रक्रिया म्हणत नाही कारण तुम्ही तर ते फार तज्ञ आहे कशी प्रक्रिया असते. पण इकडे पारमार्थिक क्षेत्रातला पाऊल हा अतिशय महत्वाचा आहे. म्हणून शारीरिक सेवा, कायिक सेवा, पुढे दुसरी कोणची आहे? वाचिक सेवा. संतांनी ह्या सर्व सेवा दिल्या. माऊलीनी तुकोबार आहे, माऊली दारोबार आहे, काही सेवा केली. काही गरज होती त्यांना? काय गरज होती हो काही सेवा करण्याची? पण काही सेवेतून तुम्हाला सांगितलं तुम्ही असं करा, काय गरज नव्हती. तुका विष्णू नाही काय गरज होती? ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, सखा महाराज पुस्तक लोपले ज्ञानजगी. पुढे अवतार पांडुरंग. कुणाचा अवतार? म्हणजे पांडुरंग परमात्मा ज्ञानोबा काय अंतर? पण तरी ही कायम सेवा त्याने आपल्यासाठी करून ठेवली. ते चालत राहिले, अजूनही चालतात. ज्ञानोबा आहे
नागोबारायांची दिंडी अजूनही येते, तुकोबारायांची दिंडी अजूनही येते आणि चिरकाल चालणार आहे. पण हे कुणासाठी? आपल्यासाठी करून ठेवलं. तुम्ही असं करावं, तुम्ही काही सेवा तुमच्याकडून व्हावी. वाचिक सेवा, वाचिक सेवा. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी. म्हणजे त्यांनी हे वाचिक सेवा केली. वाचिक सेवा म्हणजे सर्व होते तुमच्याकडून आमच्याकडून. वाचिक सेवा कशी करायची? साधू संतांनी वाचिक सेवा केली. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे जीवनंद माझे आत्मचर्चा विशद गंड गाती. सतत म्हटलं अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारायण जयाचे वाचे पुढा भोजे. नाम नाचत असे माझे सतत वाचिक सेवा. रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी. फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही जीवनात काही नाही केलं आणि एवढं जरी केलं तरी अंतःकरण स्थिर होऊ शकतं. एवढं जर केलं तर वृत्ती निवृत्त होते. ही ताकद नामस्मरणाची. मुखी नाम हाते मोक्ष असे साक्ष. म्हणजे देवाचं नामस्मरण सतत वाचिक सेवा. तर कोणी सेवा करायची? वाचिक सेवा. नारोबा तुकोबारायांनी वाचिक सेवा. सर्व साधू संतांनी वाचिक सेवा सतत वाचन चालू चालू सुरू वाचिक सेवा. आणि तिसरी कोणची? वाचिक सेवा. म्हणजे अंतःकरणातून परमात्म्याबद्दल परमात्म्याच्या संदर्भातला एक विश्वास, परमात्म्या अंतःकरणातली धारणा. पांडुरंगी मन रंगले. मन जे आहे ते पांडुरंगाकडे रंगलं आणि त्याचा परिणाम हा होतो. मन जर पांडुरंगाकडे रंगलं ना तर मन मनच राहत नाही. मनही राम झाले, मनही राम झाले. ही ताकद त्या सेवेची आहे. वाचिक सेवेची ती ताकद आहे. राम म्हणता रामाची. काय अजब आहे. राम म्हणता म्हणता राम म्हणणारा राम होतो. हे सेवेचं फळ आहे. अशी काही वाचिक मानसिक अशी सेवा करत चला. सर्व भावे विठ्ठला विठ्ठला सर्व भावे सेव केले जो पिलापदा चित्ते त्याचा घर भगवत देवाते कोणाही नेणे. एक उदाहरण आपण सांगत असतो. म्हणजे आता चुको का बरोबर येऊ सर्व देवाला समर्पित. पण सर्व भावे सेव केले. उक्त 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 माहिती तुला नाही माहिती? आपल्याकडे काय उक्तच म्हणतात का? उदळ काही लोक वेगळं शब्द वापरतात. निंदा बिंदाच्या मध्ये उदळ गदळ असं मला काही कळलं नाही. आपण त्याचं ज्ञान नाही. उदळ का तुमचं निंदन दिलं का? हो दिलं. कसं दिलं? उदळ 2000 रुपये एकर उदळ देऊन आहे. उक्त मग आता पैसे दिले पुन्हा तण आलंच बाहेर. काय बोलला कसं दिलं ते? आम्ही तुम्हाला पहिल्याने म्हणलं होतं कशाने द्या? रोज ते म्हणलं उधळ द्यायचं. मग आता काय बोलायचं? किंवा आपल्या बाब काही लग्न कार्य भांडणा काही आहे आता वांगे आणायचे. गेला बाजारला सिंदखेडा द्यायचं. आले माल आला तिथे आणि पोतेच्या पोते भरले. वरून असे सुंदर वांगे एवढा आकार काटेरी वांगे एवढाच आकार वरती. हे हे पोत्याचा काय भाव आहे? हा भाव असा असा आहे. वांगे चांगले ते चांगले म्हणत नाही. तुम्ही पाहून घ्या ना कसे आहे ते. तुम्ही पहा 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 4-2 काढून पहा. तुम्ही पहा कसे आहे ते. तुम्ही पहा. हे नाही सांगत काय. मग घेतलं उधाळ 3000 पोत घरी आणले रिचवलं.
ते जे कापायला आणले होते ना आपले लोक घेऊन जातात काय बिना अपावशी तिथे पट्टी टाकायची सुरू करा तेवढं अरे अरे बाळू तू समजलं नाही अशा कशा काय मागे आणलं तुला ते म्हणे काय ते तर चांगलेच होते बोरू चांगले होते शब्द डोक्यात ठेवा सर्व क्षेत्रात वरून बरं दिसत आमच्याकडे तसंच माल आहे आमच्याकडे माल तसाच आहे वरून बरं दिसत वा 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 काय माणूस आहे पण मात्र जाता जाता त्याची गाडी कुठं उभी राहील हे काही सांगता येत नाही कुठं उभी राहील म्हणजे तुला समज असेल ना तुम समजो कुछ हम समजते काहीच कसं नाही त्याचं जाऊ दे ते दुसरं आलं असंच मला काहीतरी तुझं लगेच गेले ताबडतोब गाडी घेऊन तिथं व्यापाऱ्याने भाऊ असं कसं काय केलं तुम्ही काय झालं भाऊ तुम्ही तिने खराब तुम्ही पाहून घ्यायचे ना तुम्ही तुम्हाला म्हणलो तुम्ही पाहून घ्या आता काय बोलायचा विषय तुम्ही कसे घेतले ते उधळे तुम्ही आता उधळ घेतलं आता बोलायचं नाही तसं आपलं चुको बरोबर हो जे द्यायचं ते देवाकडे देऊन टाकायचं बाबा तूच पाहायला काय व्हायचं ते होईल कारण हे उगत काय ना वाचन आणि काय ना वाचन मनाने सगळं देवाला देऊ म्हणून अनेक प्रमाण आहे सेवेच्या संदर्भात अशा पद्धतीने सर्व भावे ध्यानात आला असेल ना सर्व भावे कसं मग काय ना वाचन मनाने कुणाला शरण जायचं देव कोणत्या शब्दावर सांगितलं सर्व भावी शब्द पाठ झाला म्हणून देवासी सर्व भावे काय जावे शरण शरण म्हणजे काय शरण म्हणजे शरण शरण म्हणजे शरण शरण शरणागतीचे दोन प्रकार आहेत शरण शब्द पहिल्यांदा होतो समर्पित होणे म्हणजे शरण आपण का ते नक्षलवादी शरण आले म्हणजे त्यांनी काय केलं ते समर्पित झाले ते काही न्यायालयाला शरण आले काही पोलिसांना शरण आले म्हणजे शरण आले म्हणजे समर्पित झाले तसं शरण जाणे म्हणजे समर्पित होणे पण त्याचे दोन भाग आहेत शरणागतीचे कोणते एक कर्तृतंत्र शरणागती आणि दुसरी वस्तुतंत्र शब्द जवळ जातील ना तो तुम्हाला कर्तृतंत्र बरोबर आणि दुसरं वस्तुतंत्र सोपं आहे तंत्र ध्यानात ठेवायचं मंत्राने ध्यानात ठेवायचं कर्तृतंत्र आणि दुसरं वस्तुतंत्र अशा दोन शरणागती प्रकार क्रियेच्या अंगाने होणारी शरणागती म्हणजे कर्तृतंत्र देवाला स्नान करणे देवाला नैवेद्य देणे देवाचे वस्त्रालंकार देवाला चढवणे कोणती शरणागती कर्तृतंत्र आणि वस्तुतंत्र म्हणजे पैसा समर्थ झालो मी माझे हरप म्हणजे वेगळेपणा शिल्लक न ठेवणं वस्तुतंत्र शरण असे दोन शरणागतीचे प्रकार आहे आले असतील ध्यानात म्हणून शरण जावे सर्व भावे देवासे आता पुन्हा विचारतो कसे शरण जावे कुणाला शरण जावे काय जावे शरण कशा करता जावे दुःखातून बाहेर निघायचं मग ते पहिल्याच्या ध्यानात आला असेल ना का नाही ध्यानात आला ना पूर्ण म्हणून शरण झाले सर्व भावे देवासे कीर्तन ऐकायचं असलं की नाही असं ऐकायचं त्यातला एक एक शब्द झालं कीर्तनकाराने आवाज घेतला आमच्या भगवान महाराजांनी विष्णू महाराजांनी चाल म्हटली तसे तुम्ही म्हटली अगोदर त्यांनी चाल म्हटली बस चाल म्हटली तेव्हा ते अभंग पुढे आला आणि नंतर कीर्तन झाल्यानंतर शेवटची चाल त्याची भेटत नाही तर लोक काय महाराज होते बापरे बाप काय सांगितलं या इलेक्ट्रॉनिक त्याला समजलं
याची अवस्था असते. तर अभंगाचं चिंतन ऐकताना असं मी सांगतो ते सर्व बरोबर आहे असं नाही. मला जसं भावलं तसं मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करून राहिलो. असं वाटतं मला असं वाटतं असं आहे. असंच असतं असं नाही. आता दुसरे वक्ते आले ते आणखी याच्यावर पुन्हा प्रकाश टाकतील. मनवणे शरण जावे सर्व भावे देवासी. आणि देवाने सर्व ठिकाणी हेच सांगितलं. देवाने सुद्धा हे सांगितलं, जो मज होय शरण त्याचे निवारे या लाभी शरणागता शरण्य बेचे किंवा सर्व धर्मान परित्यज्य